हरिओम. श्रीराम. अंबदे. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. काही जणांना स्टेज फिअर असते. स्टेजवर गेले की त्यांना काय बोलावं ते आठवत नाही, काय हालचाल करायची ते आठवत नाही. जागच्या इकडे उभे राहतात किंवा आत पळून तरी येतात विंगेमध्ये. तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असंच चालू असतं. आपल्याला एक स्टेज फिअर असते प्रत्येकाला. आता इथे स्टेज म्हणजे काय आणि फिअर म्हणजे काय? फिअर म्हणजे भीती, स्टेज म्हणजे काय? फिअर म्हणजे भीती समजणं खूप सोपं आहे. स्टेज म्हणजे काय? स्टेज म्हणजे जिथे आपल्याला परफॉर्म करायचं आहे, जिथे आपल्याला काही करून दाखवायचं आहे ती जागा. म्हणजे स्टेजेस असायला पाहिजे असं काय आवश्यक नाही. असं बांधलेलं स्टेज ज्याला आपण रंगमंच म्हणतो, रंगमंच पाहिजे असं नाही. मी बऱ्याच वेळा बघितलं साधं लगोरी खेळताना. तुम्ही खेळायचं लगोरी घरी, लगोरच्या लगोरी असं दगडांचा ढीक. आम्ही गावठी लगोरी खेळायचो. हल्ली मी लाकडाचे तुकडे असे वरती ठेवले बघतो. त्या लगोरीत काय मजा नाही. शी. असे दगड गोळा करून आणायचे, जरा मोठा, मग त्याच्या लहान, त्याच्या लहान, त्याला, आणि वरती एक असा व्यवस्थित दगड ठेवायचा की जो शक्यतो पडणार नाही. असे दगड शोधले जायचे. लांब अंतरावरून जेव्हा तुम्ही दगड तो लगोरी फोडाल, लगोरी फुटली की खेळ सुरू व्हायचा. तर माझा नेम खूप चांगला आहे पहिल्यापासून, अजूनही चांगला आहे आईच्या दयाने. कधी मी नेम धरल्यानंतर चुकला असं अजून तरी कधी झालेलं नाही, होईल असं वाटत नाही. तर लगोरी खेळणं त्यांना अनेकांना तो पहिल्यांदा बॉल हातात घेतला ना की ते एका लगोरीच्या 10 लगोऱ्या दिसायला लागतं. की कुठे मारू, काय किंवा लगोरी इथे असते आणि बॉल तिकडे मारला जातो. मुद्दामून नसेल काही काही वेळा, पण बऱ्याच वेळा चुकून होतं. दिस इज अ फिअर ऑफ परफॉर्मन्स, इज अ फिअर ऑफ स्टेज फिअर. काही जणांना बघा नुसतं सांगितलं जर चालून दाखव, ते इतक्या विचित्र चालतात की नेहमी नॉर्मल खूप बरे चालत असतात. मग आपल्या कोणती बघतंय ही भावना स्टेज फिअर प्रोड्यूस करते. यावेळी परफॉर्म करणं चांगलं की वाईट हे ठरतं. आपण जीवनामध्ये दररोज या स्टेज फिअरचा सामना करत असतो. मी करतोय ते बरं दिसेल का? स्त्रियांना तर मी बरी दिसेल का, मी छान दिसते ना, ह्याचं एवढं पडलेलं असतं. बापरे बापरे बापरे. जगातले अर्धे बिझनेसेस किंवा अर्ध्याहून जास्त बिझनेसेस एका गोष्टीवर चालतात. आणि दुसरं म्हणजे स्त्रियांचं मी टकली होणार ह्या विश्वासावरती. तुम्ही प्रत्येकाने आपल्या बायकोला विचारा, बहिणीला विचारा, तुला आयुष्यात कसली भीती वाटली टकलं होण्याची? जरा 2 केस गळे जास्त की मी टकली होणार. म्हणजे मला मागे सांगा, हे औषध घे, ते औषध घे, हे क्रीम लाव, ही ट्रीटमेंट कर, ती ट्रीटमेंट कर. त्या ट्रीटमेंटमध्ये अर्धे जास्त केस जातात खरं म्हणजे, तिचे पण नवरायचे पण. मग तिला ती भीती काय म्हणा राहते, मी टकली झाले तर. पण कोणी टकली होत नाही. आणि एखादी बिचारी काही काळाने दुर्दैवाने कुठल्या केमिकलच्या रिॲक्शनमुळे, साईड इफेक्ट्समुळे झाली तर मग काय बिचारी स्वीकार करते, तिचं ते अपंगत्व असं मान्य आहे मला. बेसिकली लोक काय म्हणतील, लोकांना मी आवडेल की नाही, हा दिसण्यापासून ते करण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीमधला आपला महत्त्वाचा भाग असतो. आरती करताना सुद्धा, आता आरती चालू होती, दुर्गे दुर्गेडे भारी तुझे वेळे समजा व्रतपुष्पच आहे आपल्यावर. जर मी अजून बघत होतो, माझ्यासमोर टी व्ही होता म्हणून माझ्या जादूबी माझ्याकडे काय नाही, प्लीज बी व्हेरी क्लिअर. मला सर उद्या स्टेजवर दिसत होते, तुम्ही बसले, प्रत्येक जण कॅमेरा मारत होता प्रत्येक चेहऱ्यावर, माणूस होता प्रत्येक चेहऱ्यावरती. आणि दिसत काही लोक नुसतं अरे काय म्हणतोस आरती, कोणाची म्हणतो आरती, नाही माहिती नाही आरती. पण बाजूचा काय म्हणेल आरती येत नाही म्हणून. अरे गणपतीच्या वेळेस तर मजाच मजा असते.
मला ना गणपतीबद्दल प्रचंड अनुकंप आहे, माहिती आहे का, प्रचंड अनुकंप आहे. कारण एवढ्या भसाड्या आवाजात एवढे लोक तशी गायन करत दाखवत असं तिकडे, आणि तो बिचारा काही न बोलता शांतपणे प्रसन्न चेहऱ्याने ऐकत असतो, वरती आशीर्वाद देत असतो. आम्ही आरत्या करताना जे सूर लावतो ते मला वाटत नाही कुठे असतील, पण त्याला ते आवडतात. त्याच्यासमोर गाताना आम्हाला स्टेज फिअर काही येत नाही. दोन गोष्टीमुळे अनेकांच्या आवाज आपला आवाज मिसळून जातो, त्या लपून जातं, खपून जातं, किंवा दुसरे बाकीचे सगळे एवढेच बेकार गाणारे असतात, त्यामुळे तोही प्रॉब्लेम नसतो. आणि सगळ्यात माझी खात्री असते, काही असेल पण बापाला भक्ती आवडते, प्रेम आवडतं, आवाजाशी त्याचं काही देणं घेणं नाही. म्हणजेच जो मूळ ऐकणार आहे, माझा भगवंत, माझा देव, त्याला जर काही वाटत नसेल तर मला बेगदी वाटण्याचं कारणच उरत नाही. हेच आयुष्यात लक्षात ठेवा. आजची जी कथा आपल्याला बघायची, हीच कथा आपल्याला हेच सांगणार आहे की आपण आयुष्यभर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, माझे मित्र काय म्हणतील, माझे शाळेतले कलिग्स काय म्हणतील, माझे पियर्स काय म्हणतील, माझे हातकाचे कामगार काय म्हणतील, माझे नातेवाईक काय म्हणतील, माझे जातवाले काय म्हणतील, माझे गाववाले काय म्हणतील, आम्ही त्यांची का तमा बाळगायची एवढी. मला काही ठिकाणी अजूनही गावामधून बहिष्कार टाकला जातो, जातीमधून बहिष्कार टाकला जातो, आणि टाकू द्या बहिष्कार, काय बिघडतं. अरे जगामध्ये किती माणसं, या क्षणात किती कोटी माणसं आहेत मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, कोणाला माहिती आहे. जगाची लोकसंख्या काय, 800 कोटी. व्हेरी गुड, ब्रिलियन्स. 800 कोटी माणसं जगात आहेत. भारतात किती आहेत, 140 कोटी. व्हेरी, हा जोरदार आला होता, व्हेरी. म्हणजे राजानो, समजा तुम्हाला 140 म्हणजे 130 कोट्यांना किती लोकांनी तुमच्या बहिष्कार टाकला, हे 10 कोटी लोक उरतात ना, बरोबर. पण आम्हाला भीती पडते की आमच्या गावातल्या 400 लोकांची, चाळीतल्या 20 लोकांची, अपार्टमेंटमधल्या 5 लोकांची यामध्ये बहिष्कार टाकतील. आम्ही सर कुणामुळेच भीतीखाली जगतो परफॉर्मन्सच्या, की ज्या लोकांना मी आवडलो पाहिजे, लोकांना मला लोकांना इम्प्रेस करता आलं पाहिजे. लोक काय म्हणतील, लोक मला प्रेफर करतील किंवा नाही. आज मी डेटला गेला तर मी समजू शकतो, बाबा प्रेफर करे की नाही, की अमुक तमुक तमुक हे वाटणं. काही लोक सराईत झालेले असतात. कितवी डेट आहे, 40वी. आधीच्या नाही, काय नाही, ठीक आहे, मीच नाही म्हटलं. अरे कशा सांगायला बाई मीच नाही म्हटलं, काय सांगायची गरज आहे. मी असं सांगितलं, मला 39 नाही 51 जणी नाही म्हटलं आहे. तिला करायचं असेल ते करायला ते जाईल, बरोबर की नाही. पण आम्हाला ती पडलेली असेल, तिचं मत काय होईल माझ्याविषयी. बेसिकली डेटसाठी आम्ही जेव्हा नटून थरून जातो ना, मुली काय आणि मुलं काय, तसं नटून थरून कायम 24 राहणार का दिवसभर घरामध्ये. याचा अर्थ आता मी भांडी घासून आले, या थाटात तसंही फिरू नका. अशी साडी खोचलेली आहे वरती, केसांचं जंज झालं आहे, बुचडा बांधलेला आहे, अशा अवस्थेत फिरू नका. आय नॉट सेइंग दॅट. परंतु जसे आहोत तसे आपण चांगले आहोत, हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून स्टेज फिअर, द फिअर ऑफ ऑडियन्स. मला कोणती बघतं ही जाणीव आली की माझी सांगितलं की साधं चालणंसुद्धा अबनॉर्मल होऊन जातं. खरंच सांगतो, हा मेडिकलमधल्या फिजिओलॉजी नामक क्षेत्रामध्ये केलेला प्रयोग आहे. लोक नुसतं चालत असल्याचा व्हिडिओ घेतला आहे आणि नंतर लोकांना सांगितलं, आता आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग करतो, चालण्यामुळे एवढा फरक पडतो. काही लोकांना दुसरी एक सवय असते, एवढी व्यवस्थित नॉर्मल बसलेली असतात, म्हणजे 10-12 माणसांना बसण्याची सांग बोलणं मग स्टायलिश होतं, चालला बिला अरे लक्षाला पाहिजे, आहेत तसे राहा ना. पण नाही, आम्हाला काहीतरी प्रूव्ह करायचं असतं. तर पहिल्यांदा मनापासून तुम्हाला जाणो की मला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे, ह्या भूमिकेतून बाहेर पडा. यू डोंट नीड टू प्रूव्ह एनिथिंग टू एनीबडी ॲट ऑल इन युअर लाईफ. नेवर नेवर नेवर. मी कोणाला प्रूव्ह करणार आहात? 4 लोकांना. हे 4 लोक आज हो म्हणतील, उद्या नाही म्हणतील. मोठमोठे नट आपण बघतो, आले आणि गेले. असं एकेकाशी मी स्वतः बघितलं होतं की एक प्रचंड मोठी हिरोईन, ताकदीची अभिनेत्री,
जे सुंदर अभिनेत्री त्या काळातली एका ठिकाणी शूटिंगसाठी आली आहे म्हटल्यावर ही हजारोंची गर्दी आली होती. लोक ऑफिस सोडून तिकडे थांबले होते. ती स्त्री मला इथे मी खायला राहायला आल्यानंतर फुटपाथवर उभी राहून गप्पा मारताना दिसली दुसऱ्या 2 स्त्रियांबरोबर. कोणी बघत पण नव्हतं. अवघ्या 20 वर्षाचा खेळ होता. आलं क्षमने म्हणजेच काय ह्या गोष्टी टेम्पररी असतात. आपल्या मधल्या गोष्टी असतात म्हणजे माझ्या देवाला मी आवडतो की नाही ह्याचे बसलं. ह्याचा अर्थ जगामध्ये चांगलं राहायचं नाही असं नाही. चांगले कपडे घाला, चांगले कपडे निवडा. तुम्ही काय फेशियल करायचं फेशियल करा. काय आणखीन जे काय असेल ते हे पेडिक्युअर न्याय मॅनिक्युअर पेडिक्युअर. हसू नका. हल्ली पुरुष पण करतात आणि काही वाईट नाही. त्या करायचं जरूर करा. आणि महत्त्वाचं लोकांचा गैरसमज आहे की फेशियल करायचं म्हणजे गोरं दिसण्यासाठी. अजिबात नाही. फेशियल हे फेस दिसण्यासाठी केलं जातं, गोरं दिसण्यासाठी नाही. आणि यांचा चुकीचा समज आहे ना की गोरा दिसण्यासाठी फेशियल केलं तर नाही. नीट नेटकं राहायला पुरुषांनी शिका आणि स्त्रियांनी शिका. हे माझं मनापासून तुम्हाला सांगणं आहे. मी आता मध्ये एक आठवड्यापूर्वी आमच्या सेमिनारमध्ये सांगितलं, आयुष्यामध्ये चांगलं अप टू डेट राहणं, सुंदर दिसणं वगैरे महत्त्वाचं नाही. तुम्ही कसे व्यवस्थित राहता, कपडे तुमचे ब्रँडेड किती आहेत हे ठीक आहे, काय मर्यादेपर्यंत ते महत्त्वाचं असेल. परंतु सर्वसाधारणरित्या हाऊ यू कॅरी युअर सेल्फ दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही स्वतः कसे राहता, कसे वागता, तुमचा रिस्पॉन्स काय आहे, तुमची ॲटिट्यूड काय आहे, ही खूप महत्त्वाची असते. आणि हेच सगळं आपल्याला जमत नाही म्हणून आपण स्टेज फिर बाळगतो. मी जाईन तिथे स्टेज माझ्यावर फिरत जातं. माझ्या बाजूला मला सदैव टीकाकार प्रेक्षकच दिसतात. अगदी स्टेशनवरच्या गर्दीमध्ये सुद्धा मला मी 2 वेळा केसांना हात फिरवतो, 2 वेळा मिशी सरळ करतो, 2 वेळा पॅन्ट खाली जाते की नाही बघतो. ह्याची आज महत्त्वाची एक सुंदर छोटीशी गोष्ट आपल्याला बघायची आहे की भक्ताच्या जीवनामध्ये जे बदल भगवंताला घडवून आणायचे असतात ते तो घडवून आणतो. तर असाच एक माधवदास नावाचा एक भक्त होता. साधा सुद्धा सामान्य माणूस तुमच्या मायासारखा, अगदी बिचारा गरीब, अगदी मायासारखा गरीब. म्हणजे कधी कोणाला बोलणार नाही, कधी कोणाला ओरडणार नाही, कधी रागावणं माहिती नाही, कधी मारझोड अजिबात नाही, ठोकाठोकी कधी केलेलीच नाही. पेक्षामुळे माझ्या बहिणी जो घाबरतो असा माझ्यासारखा सामान्य साधा भोळा बिचारा गांजलेला काय म्हणतात ते गरीब स्वभावाचा, विनम्र आणि काय म्हणतात ते असा बापुडा असा एक माणूस होता माझा समजा. हे सगळे गुण माहीत आहेत. बाहेरून लाफिंग असतं का नाही आहेत माझ्यामध्ये हे गुण आहेत म्हणा. हो आहेत. मुलीला तुम्ही तरी बापाची बाजू मुलीने घ्यायची असते माहिती आहे ना. आणि तुम्हाला लाच वाटत मुलांना बापाची बाजू घ्यायला म्हणा. हो हो हा शाबास यस बात. तर राहून असं एक माझं असं अत्यंत गरीब मनुष्य राहतो, गरीब स्वभावाचा, साध्या स्वभावाचा, साधा भोळा, काही आपण छप्पन नाही, कोणाच्या कचाळ्या काढल्या नाही, कोणाला कानपिळी नाही, काही नाही, काही अपसूर नाही, अगदी साधा सरळ मार्गी नाकासमोर चालणारा. तर सर्व सगळ्या उठायचा, आंघोळ वगैरे करून घरात पूजा बिजा करून मंदिरात जायचा, दर्शन घ्यायचा, मग शेतावर कामावर जायचा. शेतामध्ये सुद्धा दुपारी पत्नी द्यायची, जेवण घेऊन आले की जेवायचा. आणि त्यानंतर सुद्धा 1 तासभर भजन करायचा. मग परत कामाला लागायचा. काम करता करता नामस्मरण चालू असायचं. गोविंद 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 हे नामस्मरण काय त्याला कोणी सांगितलं नव्हतं, तू करायचं आवडतं म्हणून. कोणती सांगितलं गोविंद भगवंताचं नाव आहे तर तू घेत जा. आणि गोविंद 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 करत होता. आणि संध्याकाळी परत येताना गोविंद 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 चालू असायचं. तर एक दिवस घरी आला आणि बायकोला आता कसं होतं सवय होती की हा आला की नुसतं काय गप्प बसतो, काय बोलत नाही, काय नाही, हातपाय धुतो, आंघोळ करतो, जेवायला वाढेल जे काय वाढेल तो बिचारा खातो गरीबपणे. या दिवशी तो नकुरल्या नादामध्ये आला घरी चालत तोपर्यंत त्याला माहिती नाही गोविंदा गोविंदा म्हणतो आहे म्हणून. किती गोष्ट लपवू शकता तुम्ही बायकोपासून, लक्षात ठेवा हां प्लीज.
तर ह्याने लपून ठेवण्याची यशस्वी झालं. इतकी वर्ष झाली, 10-12 वर्ष झाली तरी बायकोला माहीत नव्हतं की हा गोविंदा गोविंदा म्हणतो आहे. प्रेस जर त्याने सुरेखा 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 म्हटलं असतं तर तो शेतावर पुरत असताना तिला घरी ऐकू आलं असतं. लक्षात ठेवा. मग गोविंदा गोविंदा म्हणत असल्यामुळे तिला बरी नव्हती आणि तिने ते ऐकलंच नव्हतं. त्या दिवशी मात्र हा जोरजोराने गोविंदा गोविंदा म्हणत होता आणि गोविंदा 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 म्हणा. बायको म्हणे, कोण हो हा गोविंदा? कोणी नवीन नोकर ठेवला का शेतावरती? तर म्हणा हो हो हो. काय माहिती आहे बायकोचा स्वभाव संशयी आहे. मी म्हटलं तर गोविंदा कोण? गोविंदा माझ्या पत्ती खेळतो का, जुगार खेळतो का, माझ्यावर दारू पितो का, नशा करतो का, 100 प्रश्न येणार. त्यापेक्षा आपलं हो नोकर आहे म्हणून सांगून टाकावं. तर ती दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं, गोविंदराचं एकटाच राहतो शेतावरती आपल्या, ही बायका पोरं आहेत. नाही नाही, एकटाच राहतो. जी बायको आहे म्हटल्यानंतर परत डाऊट यायचं बायकोला. विचार करा नको. भीती बायकोची भीती कशी असते बघा. ईश्वरी तुम्हाला तेच सांगणार आहे थोडक्यातमध्ये. तर त्याची बायका म्हणता मी शेतात थोडा वेळ जास्त राहिलो तर काही खरं नाही. नाही बायका पोरं त्याची त्याच्या गावाला असं तो एकटाच राहतो. म्हणजे जेवणाचं कोण बघतं आणि तो सहज करतो. मी त्या डबा पाठवते रे तुमच्याजवळ तुम्ही घेऊन जा की मी घेऊन येईन. हा म्हणा बरं झालं चला. प्रश्न पडला आणि उघडलं डबा का काय जे काही टोपली आणली असेल ती. त्याच्यामुळे त्याला डबल ट्रिबल जेवण आलं. हा विचारात पडला, अरे मी तर 2च माणसं सांगत, मी आणि गोविंदा. अरे आणखीन जास्त आलं तरी कोणाला द्यायचं काय माहीत नाही. बघितलं तर एक त्याने स्वतः जेवण संपवलं. दुसऱ्या बाजूच्या शेतात एक मजूर कामगार काम करत होता. त्याने एका माणसं खाल्लं तरी पण तेवढंच शिल्लक आहे. त्यामुळे 2 माणसाचं उरलं. अरे रामा 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 रामा. म्हणा गोविंदा एक गोविंदा होता, आता आणखीन दुसरे 3 गोविंदाकडून पैदा करू. काय करत नाही, 2 तरी काय निर्माण करायलाच पाहिजेत. ह्या विचारामध्येच तू म्हणा, नाहीतर बायको विचारणार. सगळं संपून नेलं तर म्हणणार कोणाला दिलं. अजून म्हणा का खाल्लं नाही. भीती काय ते उत्तर द्यायला पाहिजे. त्या गोविंदा म्हणाले तुझे कोणी मित्र आहेत का रे आजूबाजूला? हा गोविंदा म्हणजे इमॅजिनरी सर्वंट, लक्षात ठेवा. खरा कोणी मनुष्य नाहीच आहे. त्या इमॅजिनरी गोविंदाने त्याला उत्तर दिलं, हो माझे मित्र आहेत, 3-4 मित्र आहेत. अशा रीतीने त्याला हळू गोविंदाशी बोलायची सवय झाली. जाताना तो सगळं अन्न एका झाडाखाली ठेवून जायचा. कोंबड्या कुत्रे येऊन खातील आणि त्याला कोणाच्या पोटात अन्न जाईल, किडा मुंगी खातील, त्यांना बरं आहे, त्याला देव सरांच्या हृदयात बसतो. मग त्या नमस्कार असं म्हणायचा. त्या झाडाखाली जेवण ठेवून नमस्कार करायचा, निघायचा. बायकोने घरी आलं, पहिल्याच दिवशी विचारलं खाणं पुरलं का? हो आम्ही दोघं अगदी तुडुंब जेवलो. आणखी 3रा पण आला होता बाजू शेतावर, तर त्यालाही बोललं बरं केलं, तुम्ही जास्तच पाडवलं होतं, मला बघायचं होतं मी खरं तुमच्याबरोबर माणूस आहे किंवा नाही. माणसाचं 1-2 माणसं जास्त पाडवलं होतं, बघूया तुमचा खरंच कोणी आहे की नाही. 2च माणसांचं संपलं आहे. त्याला प्रश्न पडला, मी तर सगळं संपून आलो होतो झाडाखाली, मग हिच्याने 2 माणसं कसं दिसते? ह्याने पडीत बघितलं इकडे काहीच दिसत नाही. ह्या बायको खोडं बोलते, आपली परीक्षा घेते की खरंच अन्न कुठे पडून गेलं त्याला कळेना. बायको भांडली नाही, चिडली नाही, आदरापट नाही. चांगलंच जेवण करून खायला घातलं. जास्त मीठ नव्हतं, जास्त तिखट नव्हतं. ह्याचा अर्थ नक्कीच टोपलीमध्ये काहीतरी होतं, आपल्याला दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी परत तेच अन्न ठेवून आला झाडाखाली. आला परत हळू करून दररोज हेच व्हायला लागलं. एक दिवस त्याने त्या गोविंदाशी तो गप्पा मारायचा ना, आणि गोविंदा एकटा मी खातो आणि तू खातोस, आणि बाकीचं जेवण आपण त्या झाडाखाली ठेवतो. मग घरी अर्ध जेवण जातं कसं? मला पण दिसायला लागलं रे की परडीमध्ये त्या अर्ध जेवण असतं म्हणून उरलेलं. गोविंदा म्हणाला, अरे बाबा ते तुला कळायला थोडा वेळ आहे. काय म्हणाला गोविंदा? अरे बाबा तुला ते कळायला थोडा वेळ आहे. आणि तिथून गोविंदाशी आणि ह्याच्या गप्पा सुरू झाला. आता मला फक्त हा एकटा गोविंदाशी बोलायचा. आता गोविंदाही बोलायला लागला. ह्याला कळलंच नाही की आवाज येतो व मनुष्य दिसत नाही आहे, पण गप्पा तर मारला जात. त्याचा एक बरं आहे ना, कोणती गप्पा मारताय,
आनंदाने हा एक तर साधा बोळा जीवना बिचारा आणि तो गप्पा मारत राहिला. तर असे अनेक दिवस लोटले. एक दिवस ह्याला बांधाचं काम करायचं होतं शेताच्या, म्हणून निघायला उशीर झाला. घरी उशिरा पोचला आणि त्या दिवशी नेमकं उशीर निघाल्यामुळे घाईघाईत निघाला, त्यामुळे अन्न ते सगळे ठेवायला विसरला. टोपली घेऊन परत आला. बायकोने टोपली बघितली. आता खरं म्हणजे सगळं परत आणलेलं होतं. खरोखर जेव्हा सगळं झाडाकडे ठेवून यायचं रोज, त्या बायकोला अर्धी टोपली भरलेली दिसायची. आज सगळं घेऊन परत आला होता, त्या बायकोला टोपली रिकामी दिसली. काय हो, आज कोण आलं होतं? आज गोविंदाबरोबर आणखीन कोण होतं? त्याला काही ना काय उत्तर द्यायचं. त्याचं बाबा सुरू आहे. बायको मला समजते तुमचं. गोविंदाची बायको की आणखी कोणती आली आणली असेल. कोण आणली सटवी, मी बघतेच जाऊन. हा घाबरला. त्याने गोविंदाला हाक मारला की गोविंदा 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 बिचारा मनापासून. आणि त्या शेतापर्यंत पोचला. बायको दाण दाण पाडलं, हातात काठी घेऊनच चाललेली आहे. कोण सटवी मला दिसते बघते मी, आणि ते डोकंच फोडते, टाळकं फोडते तिची. सगळं हे असं जायचं. रेल्वे जेवण संपलं असं, जेवण उरलं आहे. काय तुम्ही कुठे टाईमपास करत आहात? गोविंदा दुसरं कोण काय नाही आहे वाटतं. तुझे काय चाललं आहे मला कळत नाही, पत्ता लागत नाही. याचं कोणतरी आहे का कोणतरी नाही आहे? काहीतरी घोटाळा आहे. शोध घेण्यासाठी बायको अंदाज चाललेले, हातात काठी घेऊन शेतामध्ये जाऊन पोचली बायको. आणि ह्याने मनापासून देवाला हाक मारली. गेली 5-6 वर्ष दररोज गोविंद 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 असं नामस्मरण करतोय. ते त्याचं नामस्मरण आता जोराने सुरू झालं. गोविंदा 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 माझ्या 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 गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा माझ्या 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 गोविंदा
रे गोविंदा ये रे गोविंदा माझ्या गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा. तुम्ही माझ्या गोविंदाच म्हणायचं, मी ये रे गोविंदा म्हणणार आहे. ओके, जुगलबंदी होऊन जाऊ दे. हो जयशू, ये रे गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा ये गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा ये रे गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा 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 ये रे माझा गोविंदा ये रे माझा गोविंदा माझा 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 गोविंदा ये रे माझा गोविंदा माझा 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 गोविंदा माझा गोविंदा माझा गोविंदा गोविंदा माझा 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 गोविंदा अत्यंत आर्थतेने हाक मारल्यावर भगवंत येणार नाही असं होतच नाही. त्याने अत्यंत मनापासून गाणं गात, भजन गात, सुरावर तालावर असो की नसो याची पर्वा न करत तो आर्थतेने हाक मारत होता, गोविंदा धाव, माझ्या गोविंदा. हे माझं पण जे आहे ना ते देवाला सुखवून जातं. मग अंब शब्दाचा अर्थ मी काय सांगितलं, अंब म्हणजे माझी आई. माता म्हणजे नुसती आई, अंब म्हणजे माझी आई, अंबा म्हणजे माझी आई. तसं माझ्या गोविंदा म्हटल्यानंतर ये रे माझ्या गोविंदा. गोविंद खरंच तिकडे कळवळून उठला गोलोकामध्ये. आणि त्याची पत्नी ज्या क्षणी जाऊन पोहोचली त्या क्षणी तिकडे 4 मजूर काम करत होते. ह्याने बघून हा आश्चर्यचकित झाले, आले कुठून, चोरबिर तर नाहीत ना. नाही, ही माझ्या गोविंदाची करामत. बायकोने म्हटलं, अहो हाक मारा गोविंदा कुठला आहे ते, मी ओळखते. हा कसली हाक मारा, तिला कोण गोविंदा माहीत नाही. 4 परकी माणसं दिसत नव्याने बघतोय, बिचारे मान खाली घालून काम करत शेतामध्ये. त्याने बिचाऱ्याने धीर करून हळूच हाक मारलं, गोविंदा. अरे मोठ्याने ओळख की. अरे घरात मोठ्याने बोलायची सवय नाही, तर काय बाहेर मोठ्याने बोलणार म्हणजे सांगा मला. या बिचाऱ्याने त्याला मोठ्याने आवाज काढायचा प्रयत्न केला, गोविंदा. ती म्हणे, थांबा, तुम्हाला जमणारच नाही, तुमचा आवाज काही चढणारच नाही, फक्त माझाच चढतो. म्हणे गोविंदा. बघ काय ना दमदार. अरे असा आवाज काढल्याबरोबर एकदम म्हणा, जी हुजूर.
हा गोविंद, ह्याला खात्री पडली. कोणीतरी बाबा व्यवस्था केली. ज्वार मायबाप, मी गोविंदा. मग हे तिघं कोण आहेत? हा राम, हा कृष्ण, हा हरी. हा राम, हा कृष्ण, हा हरी. वा 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 वा, चांगल्या नावाची माणसं आहेत. चांगलं काम करताय, चांगलं काम करताय. बायको खुश झाली. नवरा खोटं बोलत नाही. अन्न खरोखरच खाल्लं जात आहे. कोण सटवी येऊन खात नाही आहे. त्यामुळे आश्वस्त बाईसाहेब माघार निघाल्या आणि घरी येऊन पोचल्या. आणि मग म्हणाल्या, अहो तुमच्याकडे 4 नोकर आणि माझ्याकडे एकही बाई नाही कामाला. हा म्हणाला, बाई मी आत्ता ठेवतो. तू म्हणलीस आणि मी ऐकलं नाही असं कधी झालंय. मी ताबडतोब 1 काय 2 बाया ठेवतो. बायको एकदम खुश झाली. दुसऱ्या क्षणात कळलं, हा नवरा म्हणते बाया ठेवतोय. अहो नका ठेवू बाया. तुम्ही शेतात कमी आणि घरात शेती जास्त कराल. त्याच्या शेतात घर बसवले तोपर्यंत ठीक आहे. काय गरीब माणूस काय करणार. म्हणाला, हो बरं बाई, पण नसेल व्हायची नको ठेवू. काही काम नाही, माझं काहीही म्हणणं नाही. आता ही 4 माणसं जेवण पाठवायला लागली. आधी 2 माणसं जेवण 4 माणसं एवढं होतं. 4 माणसं जेवण 10 माणसं एवढं होतं. बिचारी खरंच मनापासून स्वयंपाक करायची. एवढा मोठ्या लोकांचा भरपूर, एवढं मोठं टोपलं गाडंभर पाठवून द्यायची दुसऱ्या कोणाबरोबर तरी. आणि हा तेवढं जेवण सगळं एका झाडाखाली ठेवून यायचा आणि सांगायचा, गोविंदा रामा कृष्णा हरी, तुमच्या जेवण ठेवलं रे बाबांनो, तुमचं खाऊन घ्या. उरलं सुरलं किडा मुंगीला द्या, तुम्हाला जरा पुण्य लागेल. हे ज्या नवीन वाक्य ॲड केलं, काय तुम्हाला जरा पुण्य लागेल. आणि तो हे वाक्य म्हणून निघाला आणि त्याला कानावरती शब्द पडले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 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 हरिमुखे म्हणा, 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 पुण्याची गणना करू नका. पुण्याची गणना करू नका. पुण्याची गणना करू नका. पुण्याची गणना करू नका. तुम्ही 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 पुण्याची गणना करू नका. करू नका, तुम्ही करू नका.
पुण्याची गणना करू नका. करू नका तुम्ही करू नका पुण्याची गणना करू नका. मुखे म्हणा तुम्ही मुखे म्हणा. 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 हरी म्हणा मुखे हरी म्हणा. हरी म्हणा मुखे हरी म्हणा. हरी म्हणा मुखी हरी म्हणा. हरी म्हणा मुखे हरी म्हणा. हरी म्हणा मुखे हरी म्हणा. हरी म्हणा मुखे हरी म्हणा. हरी 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 म्हणा. हरी म्हणा तुम्ही 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 हरी म्हणा. तर त्याच्या कानावर काय झालं? शब्द पडले. कुठले शब्द पडले? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर. ज्ञानदेवांचा हरिपाठ चालू होते का विठ्ठल मंदिरामध्ये, तर त्याने ऐकला. आणि आपण ज्या पद्धतीने केला त्याच पद्धतीने त्याच्या मनानुसार तो हा गजर करत रस्त्याने चालत चालत घरी आला. आणि मोठमोठ्या आपल्या बसड्या आवाज माझ्यासारख्या तुमच्या साध्या आवाजात हरिमुखे हरिमुखे म्हणायला लागला. बाईला मुके मुके शब्द ऐकू आला. कोणाचे मुके घेतले आज? बिचारा आधीच आगीतून फुपाड्यात. बरोबर, आधी गोविंद होता, रामकृष्ण हरी हरी, आता मुका आला. आता या मुक्याचा प्रश्न सोडवायचा कसा? मूक राहिलेलं बरं, तू मुकाच राहिला, काही बोललाच नाही. बायको म्हणाली मी समजून चालले. मग काय चाललंय शेतामध्ये? तुमचं पीक पाणी काय बरोबर येते असं मला वाटत नाही. मलाच येऊन छाटणी करायला पाहिजे. तेवढ्या रात्री बायको हातात विळा घेऊन निघते. नवऱ्याला वाटतं आता हे खरं नाही, साधा बोलायची आहे. बायको ही वाईट नाही, एक सामान्य गृहिणी आहे. तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, संसारावर प्रेम आहे. ती संसार जपायला बघते. तिला भीत्या वाटत आहेत. आता प्रश्न पडतो, मी का म्हणून घाबरू? गोविंद नाही आहे, राम नाही आहे, कृष्ण नाही आहे, हरी नाही, कोणी नाही आहे. कोणी मुका नाही, कोणी मुकी नाही आहे, कोणी मुका घेणार नाही, कोणी मुका देणार नाही आहे. मी ना घाबरतो का प्रत्येक वेळी? काही कारण असेल, मग घाबरायचं कारण काय? केवळ ही काय म्हणे म्हणून, ही काय करकर करेल म्हणून, ह्या गावामध्ये सगळे तिथे नातेवाईक राहतात म्हणून, गावातले लोक मला काय म्हणतील म्हणून. एका क्षणात लक्षात ठेवा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे म्हणता त्या संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ याची फक्त एक ओळ म्हणता ह्या भक्ताच्या हृदयामध्ये केवढं धैर्य संचारलं आहे. मी का म्हणून घाबरू हिला? व्हॉट हॅव आय डन? म्हणजे काय केलं आहे? चुकीचं केलं, मी काय तुझं वागलो आहे? मी फक्त खोटं सांगितलं. कसं खोटं का सांगितलं? हिच्या भीतीपोटी सांगितलं. मी भीतीमुळे सगळं खोटं बोललं जातं आहे, भीतीमुळे सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत. हे कुणीतरी थांबलंच पाहिजे गोविंदा, हे कुणीतरी थांबलंच पाहिजे. ही जाऊन ह्या बाईने कोणाच्या डोक्यात विळा घातला, कोयती घातली, मी हिच्या हातून बिचारीच्या खून व्हायचा. काय शब्द आला? हिच्या बिचारी हातून खून व्हायचा. त्याच्या मनात अपरंपार करून आली की देवा ही तशी अबोध आहे रे, थोडी मूर्ख आहे एवढंच, एक स्क्रू ढिला एवढंच, बाकी काय नाही, पण तशी चांगली आहे बायको माझी, तिच्या कोणाचा खून होऊ नये, हे गोविंदा सांभाळ. त्या गोविंदाला परत एकदा हाक मारली आणि बायको रागा जाऊन पोचली. त्याला माहिती आहे गोविंद नाही, राम नाही, कृष्ण नाही, हरी नाही, कोणी मागचे कोणीतरी आले,
आणि परत निघून गेले. आज कोण येणार आहेत? त्याने परत देवाला प्रार्थना सुरू केली, गोविंदा ये. हा जाऊन पोचला तिकडे. पण आज मात्र दुसरं वेगळं होतं. 4 स्त्रिया काम करत होत्या. अरे बापरे, रात्रीची वेळ 4 तरुण सुंदर स्त्रिया शेतामध्ये काम करतायत आणि बायकोच्या एका हातात विळा, एका हातात कोयती. आता काय खरं नाही. ह्याचे पाय लटपटायला लागले, जीभ लुळी पडली, बत्ती शिघामलं, ते दातखिळी बसली, पोटात खड्डा पडला, हातपाय लटके पडले, सर्वांगाला घाम फुटला, डोक्यावरचे केस गळून पडायला लागले. आणि एकाएकी त्या जाणीव व्हायला लागली की जमीन दुभंगून आपण आत 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 जातोय. पण तरी सगळं दिसतंय, सगळं गरगरा फिरायला लागलं. आणि त्या 400 बायका दिसायला लागल्या. बापरे, शेतात भर बायकाच बायका, बायकाच बायका, बायकाच बायका, स्त्रिया स्त्रिया. तो म्हणजे बापरे, ही एवढं सेना धाडली कोणी गोळा केली एवढ्या स्त्रिया? एरवी एक पण येत नाही. हां बरोबर, एरवी एक पण येत नाही. आज 400 ही बया बरोबर असतं ना. अरे देवा, काय काय ठरवलंच काय तू? बायको एकदम हसायला लागते. हिला वेळ लागलं, एवढ्या स्त्रिया बघून हिला वेळ लागलं. रागामुळे, अतिशय गरजामुळे मनुष्य वेळा होतो. त्याला वाटलं, खात्री पडली की ही वेडी झाली आहे एवढ्या स्त्रिया बघून. त्याने पत्नीला विचारलं, बाई गं जरा बस, पाणी पी. असं काय काळजीचं कारण नाही, सगळे मजूर आहेत. अहो काय सांगता, तुमच्यामुळे मला आज पांडुरंग दिसला. म्हणून बापरे, ही काही भरतच भेटलं हिला. ह्या 400 ह्या अवधा उभ्या आहेत तिकडे, त्या सुद्धा काम करत नाही आहेत. त्या माझ्याकडे अशा बघतायत, मला असं करतायत. हे बापरे, हिला दिसत नाही का? हे बघून ही वेडी झाली. म्हणजे अहो पांडुरंग आहे, ह्या कणसात पांडुरंग आहे, त्या कणसात पांडुरंग आहे, त्या कणसात पांडुरंग आहे. खरंच सांगते मनापासून, काय तुमची भक्ती आहे. तुम्ही सहज गोविंदा गोविंदा काय करता आता मला कळलं. गोविंदा कोणी नोकर नाही आहे, तुम्ही देवाचं नाव घेत आहे, तुम्ही पुण्यवान आहात. आजपासून मी तुझ्याशी भांडणार नाही. ठोका द्यायचा वेळेस, आजपासून मी तुझ्याशी भांडणार नाही, आजपासून मी तुला मारणार नाही, आजपासून मी तुझं चांगलं जेवण करायला घालीन, आजपासून मी तुझे सगळे कपडे धुवीन, आज मी तुझा प्रत्येक शब्द ऐके, मी माझ्या माहेरचा टेंबा मिळवणार नाही. बोला पंढरीनाथ महाराज की जय. हा अशात पडला, काय चाललंय का? ह्या बाया दिसतात मला 400, असं करतायत, कोण असे नेट बाण करतायत, कोण बाण मारतायत. अरे काय चाललंय काय? आणि ही बाई म्हणते पांडुरंग दिसतोय. तो म्हणतो, पांडुरंगा तुझी लीला तुझ्याकडे ठेव बाबा, पण मला आता भेटायची बाई आलेली आहे. मला बाहेर दिसत आहेत, हिला तू दिसतोयस, नक्की खरं काय? बायको मान्य करते की तुझ्याकडे गोविंदा असं आहे, तो एकच नोकर मला काम करताना दिसतोय. तुम्ही काय शिवल्या सगळे घाबरून बघता इकडे 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 इकडे. तुम्ही काय चोरी केली नाही, पाप केले नाही? एवढी सुंदर पांडुरंगाची मूर्ती तुम्ही उभी केली आहे. हां, मला तर असा भास होता आहे, त्या पांडुरंगाच्या मूर्तीमधून शेकडो पांडुरंग बाहेर पडत आहेत आणि शेतभर सगळे पांडुरंग पसरलेले आहेत. ह्याला स्त्रिया दिसतात, तिला पांडुरंग दिसत आहेत. महाराज बोला पंढरीनाथ महाराज की जय. ह्याला वेळ लागायची पाळी आली, तिला वेळ लागला नाही, ह्याला वेळ लागायची पाळी आली. आणि त्या क्षणी हा घाबरून जाऊन याची झाली परिस्थिती पाहून, हाताला सुटलेला घाम पाहून, हाताच्या घामाचे ओघळ वाहत आहेत, खाली शिखर जमा झालं बघून याची पती म्हणाली, अहो तुमचे अष्टभाव जागृत झालेत, जे डोळ्यातून पाणी वाहत आहे, तुमच्या अंगाला कंप सुटलेला आहे, हाताला घर्म सुटलेला आहे आणि तुम्ही रडत आहात, तुम्ही आनंदाने रडत आहात याची मला खात्री आहे. मला खात्री आहे तुम्हाला साक्षात पांडुरंग दिसलेला आहे. मला मूर्ती दिसली, तुम्हाला साक्षात पांडुरंग दिसला. ताबडतोब अगदी ताबडतोब माझ्यावर अनुग्रह करा आणि मला दीक्षा द्या. आजपासून तुम्ही माझे देव. अरे बापरे, तुम्ही माझे देव, तुम्ही माझे गुरु, मी तुमची दासी, मी तुमच्या पायाची दासी. पण त्यांच्या पायावर डोकं ठेवलं
ह्याला भीती वाटायला लागली, पाय धरून खेचते की काय, चिखलात पडायचं ना माणूस, काय करणार. आतापर्यंतचा अनुभव तोच होता, आज नवीन अनुभव कसा सहन होणार पटकन आपल्याला, बरोबर की नाही. मग तिला म्हणाला, बाई गं तुला बरं वाटतंय ना. मला बरं वाटतं, तुमची सात्विक भाव जागृत झालेले आहेत. हा खरंच जागृत होऊन बघतो की पतीच्या डोळ्यामध्ये खरंच खराखुरा प्रामाणिक भाव आहे. बिचारी अत्यंत भक्तीने नव्याकडे पाहते आणि गेले गोळी शेतामध्ये एका विशिष्ट ठिकाणी पाहते. ह्याला कळे ना करायचं का, नक्की काय चाललंय मला कळत नाही. ही देवाची लीला आहे, तो जाणून चुकला. हे मागे आले रामकृष्ण हरीसुद्धा ही पांडुरंगाची लीला होती, गोविंदाची लीला होती. मैत्र्याच्या मंदिरात ऐकला तो गजर, हरिमुखे म्हणा काम करून गेलाय हे नक्की. पांडुरंग उभा आहे हे नक्की, पण मनात दिसत का नाही, मनात स्त्रिया काय दिसत आहेत. तो म्हणतो ह्याचा अर्थ माझी बायको संत झाली आहे आणि मी मात्र कामी होऊन उरलेलो आहे. मी मात्र कामाच्या मागे लागलो आहे. मला फक्त स्त्रिया दिसत आहेत आणि तिला देव दिसतोय. ती मलाही देव मानते, ती मला गुरु मानते. म्हणतो तिच्या पाया पडतो, बाई गं तू माझी गुरु आजपासून. तुला देव दिसतोय आणि मला भलतंच काहीतरी दिसत आहे. ती म्हणते काय दिसतंय, नाही काय बाकी काही दिसत नाही, पण तुला जे दिसत ते मला दिसत नाही आहे. कुठे अगदी बोलून बसा, गोंधळ व्हायचा. कुठल्याही परिस्थितीत मनुष्य कसा शहाणेपणाने वागतो हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. समजलं. उगीच नव्याच्या थापेला बोलायचं नाही. तू किती छान दिसतेस, खूप गोड दिसतेस, काय तुझी साडी, काय तुझा पदर, काय तुझे केस, काय तुझ्या पापण्या, की समजायचं हां 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 बस. आई मनापासून त्याने थाप ठोकली. अरे आधी अशी परिस्थिती झाली राजानो. पती पत्नीच्या पाया पडतोय, पत्नी पतीच्या पाया पडतो, तू माझा गुरु, तू माझी गुरु, तू माझा गुरु, तू माझी गुरु. आणि शेवटी हा तिला म्हणतो, अगं बाई तुला खरंच सांगतो, गोविंद नावाचं कोणी नाही. सत्य कबूल करतो, गोविंद नावाचं कोणी नाही. मी गोविंदा देवाचंच नाव घेतो, तू म्हणतेस ते खरं आहे. तुझ्या भीतीपोरी मी गोविंदा कोणी नोकऱ्या म्हणून सांगितलं. जास्त जेवण संपते म्हटलं तरी मी सांगितलं की रामकृष्ण हरी नावाचे 3 नोकर आहेत, ते त्यांनीच त्यांची नावं तुला सांगितली. ते नोकर मी त्याच्या अधिकारी पाहिले नव्हते, अंतरगिरी पाहिले नाहीत. आज सांगू का, मला इथे भरपूर माणसं दिसतात, 1-2 नाही. तो स्त्रिया दिसतात अजूनही म्हणायला तयार नाही आहे. ते म्हणे मला तर पांडुरंगच दिसतोय. तो म्हणतो अगं मला तू जशी स्त्री दिसतेस ना. ती म्हणते बरोबर आहे, मी स्त्रीच आहे. मग त्यात काय तू म्हणतो काय चुकीचं बघत नाही आहेत. तो म्हणतो अगं बाई तसं नाही, तू स्त्रीच आहे ते खरं, मला तिकडे पण स्त्रियाच दिसत आहेत. मग आहेत ना केवढ्या तरी स्त्रिया उभ्या आहेत. हा ते घाबरतो. आता काही काय पकडलो गेलो आपण, काय कळत नाही. परत मनाच्या मनात गोविंदाचा धावा सुरू करतो. आणि त्याची पत्नी त्याला म्हणते विठ्ठलाच्या भोवती केवढ्या भक्त स्त्रिया जमा झाल्या आहेत, त्या नाचत आहेत. त्याच्या लोकांना तुळशी वृंदावन आहेत, केवढे पुरुष जमा झाले आहेत. तुमचा गोविंदा पण त्याच्यामध्ये आहे, तुमचा राम पण त्याच्यामध्ये आहे, तुमचा कृष्ण पण आहे, तुमचा हरी पण आहे. आणि ते बेभान होऊन त्या दिंडीच्या तालावर नाचत आहेत. खरंच सांगते आपल्या शेताचं सोनं झालं. कालच आपण कापणी केली आणि आज या उघडलेल्या शेतामध्ये, मोकळ्या शेतामध्ये हे भक्तगण नाचत आहेत, देवाची सेवा करत आहेत आणि साक्षात पांडुरंगामध्ये उभा आहे. ह्याला खात्री पडते की नाही ही बोलते रे खरं, हिला वेळ लागलेला नाही आहे. हा हात जोडतो, डोळे बंद करून देवाचं स्मरण करतो, गोविंद गोविंद गोविंद. वेळ उघडतो तो काय, समोर एकही स्त्री नाही आहे, बाजूला पत्नीही नाही आहे. समोर एकही स्त्री नाही आहे, बाजूला पत्नी नाही आहे आणि समोर फक्त पांडुरंग उभा आहे, फक्त पांडुरंग. कसुरा कसा, तर विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा.
लेकरवाळा विठू माझा लेकरवाळा विठू माझा लेकरवाळा. असा लेकरवाळा पांडुरंग. बरोबर ज्ञानदेव आहे, सोपानदेव आहे, चोखामेळ आहे, संत बंका महार आहे, सगळे आहेत. संत घोरा कुंभार आहे. या सगळ्यांना खांद्यावर घेऊन, पोटाशी धरून, छातीशी धरून, हाताला धरून पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्त आई सुंदर. असा हा लेकरवाळा पांडुरंग त्याला दिसू लागला. आणि त्याला दिसलं, एका क्षणाला जाणीव झाली, त्या पांडुरंगाच्या पायाशी दोन छोटे छोटे किडे चाललेले आहेत. अरे अरे, माझ्या देवाशिवाय किडे आहेत, हे कसं काय? शेत आहे आपल्याला, शेतात किडे असणारच. धावत पुढे गेला, बघतो काय ते किडे नाही आहेत. एक तो स्वतः आहे, एक त्याची पत्नी आहे. तर स्वतः उभा आहे, स्वतःच बघतोय. एक छोटासा किडा म्हणजे आपण आहोत. आपलीच आकृती, पण छोटी आकृती त्याच्या पायावर आहे. किडा झालो असेल हरकत नाही, पण त्याच्या पायावर आहे आणि तो मला झटकून टाकत नाही आहे. विठ्ठलाने किती शहाणपण दिलं, विचार करा. तू किडा असशील, तू मकोडा असशील, तू गांडूळ असशील, हरकत नाही, पण तू माझ्या पायावर चढलास तर मी पाय झटकणार नाही. हे लक्षात ठेवायचं. राजा किती घाबरत असाल, स्टेज फिअर किती असेल, बॉसची भीती असेल, कर्जदाराची भीती असेल, नातेवाईकाची भीती असेल, जातवायांची भीती असेल, गावाची भीती असेल, परकीय देशाची भीती असेल, सगळ्या भीतीवर मात करते ती तुमची भक्ती. ह्याला साक्षात लेकरवाळा पांडुरंगही दिसला. त्याच्या पायावर, त्याच्या विठ्ठलाच्या कडेवरती संत मंडळी आहे. त्याला माहिती आहे मी साधा माणूस आहे, मी किडाच आहे. पण तो किडा पांडुरंगाच्या पायावर चढल्यावर पांडुरंग पाय झटकत नाही. पटले तुम्हाला? आणि दुसरा किडा आपली पत्नी आहे. तो त्या किड्याला पत्नीच्या किड्याला हात लावल्याबरोबर त्यातून त्याची पत्नी बाहेर येते. हे म्हणते, अहो पांडुरंगाचे चरण मला आज दिसले, तिला स्पर्श केला. पांडुरंगाने मला मिठीत घेतलं. मला असं वाटलं जणू पांडुरंग माझ्या डोक्यावर हात फिरवतोय. आणि पांडुरंगाने मला गजर दिला. पांडुरंगाने काय म्हणे ती, पांडुरंगाने मला गजर दिला. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय
जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण 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 हरी. कसं वाटलं? मस्त, शांत, सुगंधित, पवित्र, या वेगळ्याच दुनियेत. ह्या जणू पांडुरंगाच्या पायावरचा किडासुद्धा पांडुरंग झटकून टाकत नाही, एवढा तो प्रेमळ आहे. एखाद्या माणसाला तो का झटकून टाकेल, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. ही गोष्ट त्यासाठी. तुम्ही सगळ्यांनी औदुंबराचं झाड बघितलं आहे? औदुंबराच्या झाडाला आपण पवित्र मानतो, बरोबर? का? कारण त्याच्या तळाशी, त्याच्या पायाशी दत्तगुरूंचा निवास असतो. त्याच्या छायेखाली, औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये दत्तात्रेय, दत्त दिगंबर बसलेले असतात म्हणून. पण त्याची फळं बघा, खाता का तुम्ही? नाही ना. अंजरासारखी असतात, पण आज किडे भरलेले असतात. दत्ताचा वृक्ष, पवित्र वृक्ष, पण किड्यांनी भरलेला. ही ती खूण आहे, देवाघरची खूण आहे की तो सर्व संग्राहक, सर्वांचं परिपालन करणारा, सर्वांचा परिपोष करणारा, सर्वांचा उद्धार करणारा दत्तगुरू किड्यांना सुद्धा टाकत नाही. तो जे किडे लोक धुतकारून टाकतील, फेकून देतील, त्या किड्यांना सुद्धा अन्न पुरवतो आपल्या वृक्षामधून. आणि एवढंच नाही तर तेही फळं खाण्यासाठी तो आवाहन कोणाला करतो? तर कावळ्यांना, वटवाघळांना. ह्या औदुंबराच्या वृक्षाने वटवाघळ जमा झालेली असतात, ते किडे खाण्यासाठी, ते किड्याने भरलेली फळं खाण्यासाठी. कसं आहे आमचं दत्तगुरू? तो वटवाघाने नाही म्हणत नाही, कावळ्याने नाही म्हणत नाही, किड्याने नाही म्हणत नाही, मग तो आमच्यासारख्या पाप्या नाही कसा म्हणेल? काय लक्षात ठेवा. आजपासून ही फिअर सोडून द्या. देवाच्या समोर जाण्याची स्टेज फिअर नाही. माझ्या देवासमोर जाताना मला स्टेज फिअर नको. माझ्या देवापुढे स्टेजच नाही आहे. माझ्या स्टेजवर देव आहे, लक्षात ठेवा. देव माझ्या छातीवर पाय ठेवून उभा आहे. याचा विचार करून बघा की मी झोपलो आहे खाली आणि माझ्या अंगावरून देव चालतोय, फिरतोय. आहा, त्यासारखं सुख ते काय मला सांगा. औदुंबराचं कधी तुम्हाला लो वाटलं, डिप्रेस वाटलं, मी पापी आहे, नीच आहे, चुकीचं असं वाटलं की औदुंबराचा वृक्ष आठवा, त्यातली किडे असलेली फळं आठवा
आणि त्या फळांच्या झाडाखाली बसलेला दत्तगुरू आठवा, याच्यावर बसलेली वाटवाघळं, कावळे आणि किडे खाणारे पक्षी आठवा. ते किडे आठवा. तुम्हाला कळेल माझा देव मला कधीच टाकणार नाही. माझा देव मला कधीच टाकणार नाही. माझा देव मला कधीच टाकणार नाही. आज आता वेगळा गजर एक छानसा आपल्याला घ्यायचा आहे, आपल्या सगळ्यांचा आवडीचा. कुठला ओळखा बरं? अलीकडे नाही, पलीकडे नाही. प्रभु मैं जैसो तैसो तेरो. जरा थांबा, जरा थांबा, थोडं थांबा, विळभर थांबा, पळभर थांबा, पळभर थांब जरा रे विठू, पळभर थांब जरा रे विठू, पळभर थांब जरा रे विठू. विठू रे थांब जरा रे विठू, पळभर थांब जरा रे विठू. पळभर थांब जरा रे विठू, पळभर थांब जरा रे विठू. विठू रे थांब जरा रे विठू. या विठूचा गजर आपल्याला घ्यायचा आहे जोरदारपणे. आपला अत्यंत आवडता विठूचा गजर हरिनामाचा. झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा हा सुंदर. झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. ह्या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. राजना झेंडा रोवा. दत्तगुरूंचे चरण तुमच्यासाठी आहेत. त्याच्यावर डोकं ठेवताना लाजू नका. तुमच्या
स्वयं भगवानाच्या शरणांकडे जाताना लाज बाळगू नका. मी असा आहे, मी तसा आहे, मी वाईट आहे, मी साईट आहे, मी अमुक आहे तमुक आहे. नाही राजन. ज्याचा औदुंबर वृक्ष किड्यांनाही खाणं देतो, वटवाघांनाही खाणं देतो, कुठल्याही पक्षाला छाया देतो आणि माणसालाही छाया देतो, भक्ताला आशीर्वाद देतो, त्याच्या नावाने तीर्थक्षेत्र बनवतो. तो औदुंबर वृक्ष चालता बोलता माझ्यासमोर उभा आहे. मी जरा ओळखत नाही आहे. दत्तगुरूंचा औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात स्वयं भगवान. लक्षात ठेवा. आजपासून तो खुला झाला तुमच्यासाठी. तुम्ही किडे आहात त्याला मान्य आहे, तुम्ही मकोडे आहात त्याला मान्य आहे, तुम्ही ददरीत फसलेले किडे आहात मान्य आहे, तुम्ही चावणारे डास आहात त्याला मान्य आहे. तुम्ही कोणी असा, शेणातले किडे असा, तरीही तुमचं स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. लव यू ऑल, लव यू ऑल, लव यू लॉट लॉट अँड लॉट. हरिओम श्रीराम अहमद. लव यू अँड लव यू. And that is the only thing I know. I love you.